दररोज 5 ते 6 तास व्यायाम करून त्यानं शरीर पिळदार बनवलं. अंगी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी ठेवली आणि त्या मार्गाने प्रवास सुरू केला. कोणतेही यश संपादन करायचे किंवा मिळवायचे असेल तर मनातील जिद्द व चिकाटीने सहजपणे मिळवता येते. हे सोलापूरच्या सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर पंचाक्षरी लोणार यांनी करून दाखविलं आहे. रिक्षाचालक ते गोल्ड मेडलिस्ट यांचा कसा होता प्रवास हेच पाहूया या विशेष वृत्तांतामधून. नमस्कार, मी पंचाक्षरी लोणार. सर, मी अगोदर काम करत होतो पिशवी उद्योगमध्ये. तिथे काम करत असंच SRP कॅम्पमध्ये मी वर्कआउट करत होतो. तिथून तसंच मी काम करत तसंच रिक्षा चालवत शिकवलो. तिथून मी रिक्षा चालवायला चालू केलो. त्यानंतर अनवर्सकची ओळख झाला माझे. सर पैसे आल्यावर मग तसंच करत गेलो. सर पण मदत चालू केले. तसंच करत डिस्ट्रिक्ट लेवलवर खेळलो. तिथून मग पश्चिम महाराष्ट्र स्टेट लेवलवर तसंच खेळत गेलो. अनवर शेख सर, संजय हिरामठ सर आणि रवींद्र पाटील सर, संतोष पवार भाऊ या सर्वांच्या मदतीने मी इथेपर्यंत आलो. सर, खर्च म्हणजे सर खूप आहे सर. महिन्याला 50,000 ते 60,000पर्यंत खर्च जाते सर. खुराक म्हणलं तर काय सर, चिकन, अंडे, फिश हे लागते सर खूप. त्यानंतर प्रोटीन वगैरे म्हणा, हे सर्वांचं मग एवढं माझं की खर्च करणं होत नव्हतं सर. हे संजय हिरामठ सर, रवींद्र पाटील सर, भाऊ आमचं सर, अनवर सर यांच्या सगळ्यांमुळे सगळेजण सपोर्ट केल्यामुळं एवढं इथंपर्यंत आलो सर. एकट्याला तर खर्च करणं एवढं शक्य नाही सर. रिक्षा चालवत म्हणजे रिक्षा बंद करा म्हटले सर, त्यांच्याकडेच कामाला लागलो. हे सकाळ संध्याकाळी वर्कआउट करून मग इथंच क्लायंटला हँडल करून आता सध्याला तर त्यांच्याकडेच सर जॉब. घरच्यांचं सर खूप मदत आहे. त्यांच्या पण सगळ्यांचं फॅमिलीचं काय अडचण नाही सर. तिने पण मदत करते सर. घरचा सपोर्ट असल्यामुळं तर सगळं व्यवस्थित चालू आहे सर. ते तर सगळं डिस्ट्रिक्ट लेवल म्हणा, पश्चिम महाराष्ट्र म्हणा, महाराष्ट्र श्री म्हणा, स्टेट लेवल, मिस्टर इंडिया झालं आहे, साऊथ एशियन हे माझं मोठं आहे सर. इथंपर्यंत झालं आहे सर. त्यामुळे हे सर्वांचं जेवढं इथंपर्यंत तर मदत लागली आहे सर. आता सर गायडन्स ह्याला खूप चांगला लागते सर. कारण की कसं अगोदरपासून कुणाला पण माहीत नाही डाएट कसं करायचं, कसं हे करायचं, ह्याच्यामध्ये काय माहीत नाही. मार्गदर्शन चांगलं लागते सर. आमचं सरचं, अनवर सरचं सारखं मला तर असं वाटतं की सोलापूरमध्ये कोणी नाही आहे. कारण की एवढं वरच्यापर्यंत खेळापर्यंत ते लई खूप त्यांनी पण मदत करत सर. पण सांगण्यामुळं ना पूर्ण सगळं खालून वरपर्यंत येईपर्यंत त्यांनी पण लई हे करते सर. वर्कआउट करणं म्हणजे हे टेक्निक लेवल असं व्यवस्थित हँडल लागते सर. त्याचा माझा भविष्यात सर अजून वरच्या लेवलपर्यंत अजून युनिवर्सपर्यंत खेळायचं आहे सर इच्छा. बघू आता पुढचे सर काय होते. पंचाक्षरी लोणार यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना अगदी लहानपणी शिलाई मशीन तयार होणाऱ्या कारखान्यामध्ये मजूर म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र तेथेही घरची आर्थिक घडी बसत नव्हती. म्हणून ऑटो रिक्षा चालवत कुटुंब सांभाळत फिटनेसची आवड चालूच ठेवली. वयाच्या 16व्या वर्षी बॉडी बिल्डिंगमध्ये आपला प्रवास सुरू केला. तंदुरुस्तीचा विचार केला तर अन्न आणि आहार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यासाठी महिनाकाठी 50,000 ते 60,000 रुपयांचा खर्च येतो. मात्र तेवढी रक्कम उभी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. अनवर शेख आणि रविकांत वनमारे यांनी खेळात मार्गदर्शन केले. सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनने कायम त्यांच्या पाठीशी उभे आहे. तसेच मॅक्झिमम ग्रुपच्या माध्यमातून त्याला दर महिन्यास सहकार्य केले जाते. आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी घडावी असं प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं. अगदी त्याचप्रमाणे क्रीडा विश्वाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याची इच्छा असते. त्याच स्वप्नपूर्तीसाठी ऑलिम्पिकमध्ये सहभाग हेच एक मुख्य टार्गेट असल्याचे पंचाक्षरी लोणार यांनी सांगितले आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.